गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण रूप पाहता लोचने
हरे जन्मला देव पोशिला सुखाचा जन्मला देव पोशिला सुखाचा देह पोशिला सुखाचा असू द्या. आपल्या गावातील असणारे कैलासवासी भाऊसाहेब शेषराव मोरे यांच्या 13व्या विधीच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ 13व्याचा व कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी आपल्या सर्व गावकरी मंडळींना विनंती आहे, तसेच जे पाहुणे मंडळी त्यांच्या घरी आलेले असतील त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर विठ्ठल रखुमाई मंदिराकडे यावं. कीर्तनाला विठ्ठल रखुमाईकडे व्यवस्था केलेली आहे मंदिराकडे. तरी सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे, आपण तिकडे कोणी थांबू नये. भाऊबंद लोक पूजापुरता थांबतील, बाकीचे इकडे येऊन कीर्तनासाठी यायचं आहे, ही आपल्याला आग्रहाची विनंती. थोड़ा आवाज हेलो हेलो थोड़ा इकडे हेलो हेलो Oh
Ah
जन्मला देह पोशिला सुखाचा, काय भरवसा आहे याचा, एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावी आपणासी. कोणही अवघे सुखाची संगती, कोणही अवघे सुखाची संगती, अंतकाळी होती पाठीमोरी. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावी आपणासी. सुखा म्हणे याचा काय भरवसा, सुखा म्हणे याचा काय भरवसा, शरण जा सर्वेशा विठोबासी. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणासी. महायोग पेटे तटे भीम रत्यावर मुंडरी काय नाथो मुनी, समागत्य तिष्ठन्त मानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं.
श्री चरण श्री गुरुंजय ओम ब्रह्मानंदं ब्रह्मसुदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमेमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कुडिक्षेत्रे निवासनं तन्नमामि यद्विद्यामरीष्टम् शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मध धावाव्या सुबटा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्यत्रायजनी देवाची या जगद उद्धारा लागे धरेला अवतार मिरवेला बडीवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्यत्रायजनी देवाची विठाला विठाला जन्माला देह पोसेला सुखाचा काय भरवसा आहे याचा एकलीची हवे एकलीची जावे हे जे अनुभवावे आपणासे प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो किम निमित्तानं आपण इथं एकत्र आलो आपल्या सर्वांना परिहार माहिती आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य असतं आपल्या गावातील कैलासवासी भाऊसाहेब शेषराव मोरे यांना जाऊन आज 13 दिवस झाले 12 पूर्ण होऊन आजचा 13वा उगला आणि त्या उद्धार कार्याच्या 13वीच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या मोरे परिवाराने दिली लाख लाख धन्यवाद आहे गंगा भगीरथी कमळाबाई शेषराव मोरे ज्ञानेश्वर शेषराव मोरे द्वारकाबाई अशोक कोरडे रुक्मणबाई प्रकाश निंबाळकर बेबीबाई रमेश अकोलकर संगीताबाई किशोर ढोले काकासाहेब रावसाहेब मोरे बापूसाहेब रावसाहेब मोरे सुनील रावसाहेब मोरे आणि अविराज ज्ञानेश्वर मोरे असा हा परिवार आणि या सर्व भावंड आप्तिष्ट नातेवाईक त्या जीवाच्या इति कर्तव्यातून कृतज्ञता म्हणून ज्या काही राहिलेले कर्म आपल्याला करायचे आहे मागच्या जीवांसाठी त्याची उतराई होऊन हा 2 तासाचा कार्यक्रम विठ्ठला वयामध्ये जाण्याचा योग भाऊसाहेब पुन्हा आला काय असतंय देवा जन्माला येणं सोपं आहे मायबाप पण जगणं अवघड आहे आणि जगायचं जर तुम्हाला चांगलं जगावं असं वाटत असेल बर का चांगलं जगावं असं वाटत असेल ना हो संताला शरण गेल्याशिवाय चांगलं जगता येत नाही विठाला विठाला अतिशय गुणीजन विशारद महात्मे तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात जुन्याचे असेल प्रॉपर गावातील असेल वडनेरचे असतील तुमच्या सर्व आमचे बाबुळ खेडेकर असतील बेनेकरी असतील हार्मोनियम वादक आणि मृदंग सम्राट अक्षय महाराज वा तुमच्या सर्वांची अतिशय गोड संगत आणि सुरुवात झाली रंग देवतेना या ठिकाणी आगमन केलं पण रंगाच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी आहोत 1 तास आपल्याला शिल्लक राहिला 10व्या कीर्तन म्हणजे नुसते माणसं रोखून धरायचं काम आहे बाबा पण चला हरकत नाही ना फटका 1 तासाचा बसतो फटका 1 मिनिटाचाही बसतो आणि आयुष्य जरी गेलं तर काही फटका बसत नाही आमचे मावस भाऊ आहेत ते भाऊसाहेब भाऊ आमचे मावस भाऊ आहेत त्या योगानं त्यांनी सांगितलं भाऊ कार्यक्रम पत्रिका तयार आहे मी ड्युटीवाला माणूस आहे तुमच्या संची पहिलंच माझा कार्यक्रम असल्यामुळे तुमच्या पदरात आहे सांभाळून घ्या आणि साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर आहे भाऊ तुम्हाला सुद्धा भगवान परमात्मा चांगली कृपा करो सर्वांवर आणि जास्त धपल्या कडत नाही 1 तासामध्ये राईट बाराला आपल्याला कार्यक्रम संपन्न आहे या अनुषंगाने तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग चोखोबरायांचा आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये चोखोबराय जन्माला आल्यानंतर नरदेहाचं महत्व नरदेहात आल्यानंतर कर्तव्य कर्म काय आहे याचं महत्व सांगतात तू ज्याच्या लागी लागलात तो सगळा मोह भ्रम आहे ती सगळी माया आहे अंतकाळाला तुला कोणीही साथ देणार नाही म्हणून एक काम कर काय कर
त्या सर्वेश्वर असला जो भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे ना, त्याला तू शरण जा, म्हणजे जन्माला आल्याचं कोड उलगडेल आणि जन्म येण्या जाण्याचा तुझा काय होईल, जो प्रवास आहे तो थांबून जाईल. विठाला विठाला बघा, जन्माला सगळेच येतात, येत नाही अशातला काही भाग नाही. 84 लाख योनी येणारच आहे, त्यात काही शंका नाही. आणि तुम्हाला मला सुद्धा यावंच लागत. ते स्वातंत्र्य तुमच्या आमच्या जवळ नाही, ते स्वातंत्र्य डिपार्टमेंट संतांच्या हातात आहे. यायचं का नाही यायचं हे संतांच्या हातात आहे. तुम्हाला आम्हाला यावंच लागत आहे. इच्छा असली तरी यावं लागत आणि इच्छा नसली तरी यावं लागतं मायबाप. म्हणून जन्माला आलो, माणसाच्याच आलो, नाही तर बाकीचे थोडे का नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी कमी आहे का? त्यांना ही परमार्थ करता येईल का? नाही करता येत नाही बाप. आणि ज्याला करायसारखं आहे, करण्याजोगा आहे, कळू शकण्यासारखं आहे, त्याच्या टकुऱ्यात उतरत नाही. ती यमरडदा कसं न दिलं जात आहे पण समजून घेत नाही. बघा तुम्ही मागितलं का माणसाचा जन्म मिळावा, आंब्यातच भेटावा? आपण अर्ज दिला काय देवाला? अरे तुमची आमची इच्छा नसताना पाप पुण्याची बरोबरी झाली आणि बरोबरी झाल्यानंतर जसा पावला हा देह काली न्याय, पावला हा देह कारण वेळेची किंमत आहे आणि प्रमाण द्यायचं म्हणजे यायला शास्त्राचा पुरावा द्यावा लागतो. एवढ्या करता प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे काही टाइमपासची जागा आहे का? कीर्तन म्हणजे काही धिंगाणा आहे का तमाशा आहे? अरे कीर्तन म्हणजे मिळालेल्या माणसाचा जन्म सार्थक करण्याचं कुठेतरी साधन साधू संतांना शोधून काढलेलं आहे. आम्हाला कीर्तन टाइमपासासाठी असेल तो भाग सोडून द्या. अरे टाइमपास इतकी जिंदगी नाहीये हो. माणसाचा जन्म दुर्लभ आहे आणि मिळालेल्या दुर्लभ माणसाच्या जन्मामध्ये या जन्मामध्ये आपल्याला देव आपलासा करता येतो बरं का हो. या देहामध्ये देव होता येतं पण चांगल्याला भेटलं पाहिजे. सांगणारे मरून गेले, आमच्यासारखे पुढे धडकले शायनिंग मारायला. साधू संतांना केलेल्या परमार्थाचा रिझल्ट आहे, त्याचा परिणाम आहे का नाही माऊली? सांगा तुम्ही. देव पावयाची गेलो ते देव झाले ना आम्ही काऊन भूत झालो? आम्ही दिवसात 3-3 कीर्तन करू राहिलो. आम्हाला खालून वरून डिग्री आहे काऊन तोंड वाजून चाललो आम्ही? सांगणारे महाराज तुम्ही युट्यूब ओपन करा, तुम्ही सोशल मीडियाला मोकळं केलाय, कोणाच पोल झाकून नाही ठेवला. महाराज रात्रंदिवस देव देव करणारा तोंड वाचून चाललाय. तोंड वाचून आला काय तू? नाही ना. मग तोंड वाचून जायची रीत आहे का? अरे रीत संतांच्या बरोबर कसं संतांना सांगावा. जन्माला तर सगळेच आलेले आहे की नाही? जो जन्माला आला तो ज्याची 5वी झाली त्याची 13वी होणार होणार होणार. सत्य आहे की नाही? ज्या दिवशी मला पोरग झालंय समजा, मी लगेच 12 होतो 1 हो राहते हो, यायला दिसत नाही काही संसारामध्ये लय जागे लोक.
रात्री 1 वाजायला लाईट येऊ द्या माऊली, स्टार्टर मध्ये बोट यायची. हा पण उदारा करता नाही बर का. सायास करीशी प्रपंचीनी ननिशी हरीशी ना भदसी कोण्या कोणे. मला सांगा रात्री 12-1 वाजायला लेकरू झालंय, फोन आला तिकडून, आलं तुम्हाला मुलगा झाला. एवढ्या रात्री त्या मिठाईवाल्याला उठीत आहे ते पेड्या वाट्यात उठीत आहे. आख्या गावात पेढे वाटीत आहे ते काय वराची वाटीत नाही ते. तुला काडी लावायला तयार केला तो, तुला भ्रम येतो. तुला वंशाला दिवा तयार केला. वंशाला दिवा आहे का? वंशाला दिवा आहे तो. कोण लावी तर गाडी जाऊ द्या. मी खरं बोलणार माणूस आहे. मला या गावात तारीख मिळावा इतक्या खालच्या विचाराला मी माणूस नाही. तुम्ही विचार करा ना, गाडी कोण लावी नाही, त्याला पाणी पाजावं लागत आहे. दुसरीला चालत नाही ते, शेजाऱ्याला नको म्हणत. आम्ही जे निर्माण केलंय ते संपणार आहे. जे जे निर्माण झालेलं आहे, जे जे दिसतंय ते सगळं सर्वनाश होणार आहे याचा. आणि जे दिसत नाही ते राहणार आहे. त्याची ओळख कधी करायची? त्याची ओळख व्हायला पाहिजे की नाही? मग त्याची ओळख कोणा सांगा? सांगणारेच काही हजर येतो. तुमचा काय प्रश्नच नाही ते. सांगणाऱ्याच्या टकुऱ्यात येऊ नये. ते म्हणता असं केलं म्हणजे तसं होईल, तसं केलं म्हणजे तसं होईल. याची शांती करा, त्याची शांती करा, याचा दोष काढा, त्याचा दोष काढा. तो ह्यातले दोष कोणा काढायचे? मराच्या टायमाला कोणती शांती करता येईल मला सांगा बरं तुम्ही माऊली. आता मला घर लागली. घर लागते की नाही माऊली? बरोबर आहे. घर लागल्यावर हातपाय थंडे पडायच्या. तिला कोणती शांती करतो आता तिला एकच शांती तू आहे, दमदार सर. काहून आलडत वळडत तिथं गच राहायचं ना. मग गंज केलं नाही यांना, लय केले देव 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 आबा बाबा. मला एक गंज म्हणजे 15 वेळेस 4 धाम केले. म्हणलं थांब अजून एकदा कर आणि आलंग तंडीत मर. जे आलट नंदीत गेले त्याला का विमान आले की नाही? लोकांच्या काय चांगलं मरण आलं जेव्हा ते देवाला गेलं तिकडच गेलं. ये मग गाडव मरत नाही त्याची सांगायची. वाहू राहिले लोकायला ती. आम्ही बोललो का लई करायला लागत आहे लोकांना. आमचं काही तुमच्या बांधाला बांधा नाही. पण खरं कोण सांगत? खरं सांगितलं पाहिजे ना. अरे माणसाच्या जन्म शेवटची पाळी चुकली यावर माफेरा ज्यांना देवासाठी घेऊन देवा करता ज्यांना बायका पोराला संसाराला काढी लावली ना त्याच्या सुद्धा डोक्यात भ्रम आहे. तरी तपोबळी जन्मधारी तरी तपोबळी जन्मधारी. ऐकत नाही का प्रमाण? जेव्हा भरत राजा हरणी गरबा गेला आणि घाला तो घातला. बरोबर आहे ना? प्रमाण म्हणायला आहे का? चाल लावून म्हणायला आहे का? लोकांना बरं वाटत म्हणून म्हणायला आहे. जर तपोबळीला सुद्धा ते चुकलं नाही का? कारण त्यांना भ्रम झाला. मी देह नावाचा भ्रम आहे तुम्हाला मला. आणि त्या भ्रमामुळं काय झालं तुम्हाला मला देव कळत नाही. भ्रमामुळं काय झालं? आता काकडे संपले की नाही? रोज काकडे म्हणत नाही का आपण? माया विघ्ने भ्रमला
माया विघ्ने भ्रमला खरे. माया कशाची आहे? मी आणि माझं. या जगात मी नाही माझं नाही. ज्या दिवशी आपण धडकलो त्या दिवशी काही आणलं काय? अय करतो तरी आणला काय? मग काही आणलं नाही दाखवतावा असेल तरी लोक कापून घेते. आणखी ताळा म्हणजे कापून टाकायचा. येरी तो जळूनच जायचा राहतो तरी संगत येत नाही. काहून? मग आणलं काही नाही, नेणार काही नाही. यंगरटपणा काहून एवढा? लई जात माणसाची यंगरट. मोडेल पण वाटणार नाही. तसाच चुलीत जाय कोणाचं काय जाईल. जे मोल्ड मावल्या हो त्याला काय घाली ते तुम्ही? ते दांडीला चालत नाही, रोमण्याला चालत नाही, ते चुलीला चालत नाही. लई यंगरट जात. अरे थोडे फार दिवस हातामध्ये राहिले आपल्या. कलियुगाची भ्रांती काढून टाका बरं का. कलियुगामध्ये कधी शिट्टी वादन सांगता येत नाही मायबाप. क्षणभंगुर नाही धन्यवाद अक्षय महाराज. वा बघा क्षणभंगुर नाही बरवसा. काय आता हा तुम्ही इथंच आहे का? ऐकू राहिले ना बा? काय भुकू राहिला तर काय याचा भरोसा आहे? क्षणभंगुर कशाचा भरोसा आहे? देहाचा का? अरे देहाचा भरोसा नाही. देह पडेलच राहतो पण देहातून जे निघून जात ना त्याचा क्षणभंगुर भरोसा नाही. भ्रांती तीच आहे तुम्हाला आम्हाला. मी देव, मी साकाराम, मी तुकाराम, मी गणपत, मी संपत. नाही ना आपण ते नाही ना. त्याच्यामध्ये जी गोष्ट रात्रंदिवस चालू येतो मी का नाही? बघा ना उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी ठेविलीने नावेसी होते तर मोठी जनावर सांगताय. ज्या दिवशी मी जन्माला आईच्या पोटातून बाहेर आलो त्या दिवशी मला काही नाव होतं का? ए आया या मिसरोटवाल्याला नाही माहिती. तुम्हाला माहिती आहे ना ज्या दिवशी मी उदरातून बाहेर आलो नाव खाणलाय त्या दिवशी मला काय नाव होतं? आत्या आली, कोणीतरी आलंय, मांडीवर हाडं केलंय, म्हातारा आला, म्हातारी आली, काय आलं इन मराला ती घरात तुकड्या करता मेलय ते काय इन घरामध्ये. आता आमच्या डोक्यात पाणी झालंय, भ्रम झालाय. मग तर आलं लय ताण द्यायला लागलं. काय आलं देईन ते तेव्हा खायच्या टायमाला खाऊ नाही दिलं. नको ते करायला लागलो आम्ही बरं का. समजून नाही घेत. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला मथुरा जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला मथुरा जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला मथुरा जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला मथुरा जातो. अन्न छत्र लावले काशी घरी माय बाबा उपाशी ये दादा ये काथर बाबा कशाला रिकामा करता, ये दादा ये काथर बाबा कशाला रिकामा करता, आय काथर बाबा कशाला रिकामा करता, आय काथर बाबा कशाला रिकामा. वाह असं चाललं तर 4 वाजे लोक चालून देऊ अक्षय महाराज. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे बघा. नको ते धंदे करता करता जन्म चाललाय पण ज्याची ओळख करायला पाहिजे ते केलं नाही. बघा ज्ञानोबा सांगतात 14 वर्षाचं लेकरू सांगतंय ना तरी असतो पैसे. भाषा कळते काय ती ज्ञानोबाची? संताची भाषा कळायला सुद्धा जातीवंत माणसं लागतात. कीर्तन कळायला सुद्धा 1 किलोचा भेजा लागतो. मुंगीच्या पाया इतका जरी कमी असला ते कीर्तन डोक्यावून जात आहे. कीर्तन टकुऱ्यात उतरत नाही. विठ्ठल सांगताय ना तरी असतो पैसे अखंडित होत जात तैसे हे जन्म मरण तैसे आणि
मला जाणार मी म्हणल्यावर का अय नगद्या मी म्हणल्यावर का तुम्ही आम्हाला भ्रांती झाली मी देह नावाची भ्रांती काढायची कशानं जाईल ती यंडो सल्पान पिल्यानं मी देह नावाची भ्रांती काढायची त्याच्याकरता ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतो भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरणिया त्याच्यासाठी सद्गुरुनाथ लागतात जीवनामध्ये गुरु करावा बळकट त्याचं धरावं मनगट प्रश्न विचारायचे दोन पहिले सांग मी कोण नंतर सांग देव कोण गण लोकांना गुरु केले ना आळंदी पंढरीत जात नाही का आपण चंद्रभागेपासून तर पार महाद्वारापर्यंत कमी बसलेले का सगळे लोक ह्या बाया म्हणते ना बिचारा तो समोरून नाही बाया गुरु करून मारावा गुरु आमच्या सारखे उडेल खोपडी जास्त मग गुरु गावातच वऱ्या करी शिष्य नदीला मासे धरी वा रे वा आम्ही तुमच्या गुरून पडा आमच्या पाया आमच्या पिशा वाहता वाहता जमरे चालले तुमचे छापागाठीला कधी छापागाठीला अरे भ्रांती गेली का माल घातली असेल ठीक आहे घाला देवदेव करत असेल करा हरकत नाही उपासतापास करत असेल करा हरकत नाही पण भ्रांती झाला पाहिजे का नाही आता आंबा इकडे आंबा उपळं इकडे मी धडकलो तिकडं मला आंबा उपळा लागेल का आता मी लास्ट स्टेशन म्हणून धडकलो मला देवगाव लागावा बोरगाव लागावा बरोबर आहे ना कन्नड लागावा आंधनेर फाटा लागावा मग इकडे आंबा फाटा लागावा बरोबर आहे का नाही उपळा लागावा मग आंबा येईल ना मला जर तिकडेच लागलं संभाजीनगर वगैरे तिकडे बिडकीन धोडकीन मी धडकन का आंब्याला भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरणिया काय करतात गुरु काय करतात गुरु गणबळ्या उळली टाकाम 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 काय सांगायचं गुरु आई बाप सद्गुरूनाथ उद्धाराचा मार्ग देतात बघा जे सद्गुरूंना दिलं त्याच्यापासून भ्रांती जाते माता पिता बंधू बहिणी कोणी ना कोणी माता पिता बंधू बहिणी कोणी ना कोणी आई कमीचा सजन सखे एक सुखाची माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी ते मोठ्या नाव पंचम काढतील त्या काय आला मथरीच्या अंगावर सोनं राहू द्या बा बाईनात लई चांगली दिसत होती ना म्हणजे बाकीच्याला कळालं पाहिजे काढून घ्यायचंय हे तुझ्या मागचे चोर नाही तुझ्या पुढचे चोरही आहे हे तुला भ्रांती झाली आजू अय पार पाठीला पोट लागलंय कमरात गॅप पडायला लागलाय तरी संसार सोडायला तयार नाही माणसं मुर्गा जळा
मायबाप कुमारन कुमारीन फक्त घट तयार व्हायला कारणीभूत झाले, हा देह तयार व्हायला कारणीभूत माय आणि बाप झाले, पण ते याच्यातून सोडू शकत नाही. केले उपकार सांगू मी काय बाप न करी आईची माय, धर्मे त्यांच्या ते केले पाय दिले अक्षय अभय दानगा, त्याला संत लागतात. संत चरणी भाव धरा, क्षणा क्षणा नामस्मरा. कंत नामस्मरण म्हणता पाहिजे. महाराज टायमाला येतं काय, ते येतं काय? अय तुम्ही आम्ही जे करतोय ते येतंय काय महाराज टायमाला? काय येत नाही. महाराजच्या टायमाला देह सोडायची रीत वेगळी आहे आणि ती संतांच्या मुठीमध्ये. तुम्हाला आम्हाला ह्या देहाचा भ्रम झाला, मी देह नावाचा भ्रम झाला, आणि देहाचा जर भ्रम काढायचा असेल मायबाप, जसं ऊसामध्ये साखर आहे, तुम्हाला आम्हाला भ्रम झालाय ऊस आहे का साखर आहे? साखर बरोबर. मग त्याला काय करावं लागत? सत्यानारायण घालावं लागत. काय करावं लागत त्याला? खाली म्हणतो वर पाय. त्याला रीत आहे बाबा, हो रीत. कारखान्याला न्या, कारखान्यात माझ्यासारखे गुड फटाडो बावल्याचं होत. त्याला आणलं टिपरू. रातच्या महाराजांनी सांगितलं होतं ऊसात साखर आहे, घरी टिपरू कुटीत बसलंय खालबाच्या. 96 पिढ्या गेले तरी त्याला साखर भेटेल का? नाही. त्याला रीत आहे. दुधामध्ये तूप आहे, त्याला रीत आहे बरोबर. तिळात तेल आहे, त्याला रीत आहे. सगळ्या गोष्टीला रीत आहे. मग ते आता भ्रम घालायला काही रीत असेल का? नाही. बरोबर आहे ना? मग ह्या देहाचा भ्रम घालण्याकरता फ्रूट सुद्धा फुटेल नाही ज्ञान करायला. आमच्या ढावळ्या केसाला काळी मी लावायची पाळी येईल आमची आता, तरी अमरटपणा जात नाही आमचा मला. जसं दुधात तूप आहे ना, त्याला रीत आहे, तसा देहामध्ये भगवान परमात्मा आहे, पण त्याला रीत आहे. तैसे घे अनंता. अनंतामध्ये भगवंत जर तुम्हाला अनुभवायचा असेल मायबाप, तर देहाचा भ्रम गेला पाहिजे. आणि देहाचा भ्रम सद्गुरु काय करत असतात? सद्गुरु अनादि काळाचा असलेलं जे परंपरागत गोष्ट आहे, जो निर्गुण निराभास, जिथून उद्भव सकल परमास, ही नाथबाबाची परंपरा. आदिनाथ उमा बीज प्रकट, ही ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा. राघव चैतन्य केशव चैतन्य, ही तुकोबरायांची परंपरा. या रीतीने आलेली गोष्ट जीवाला ज्यावेळेस मिळाली आणि त्या रीतीनं जीव ज्यावेळेस करायला लागला, करता करता किती करावं लागतं? दुधात विरजण घातलं का नाही, मग त्याला काय करावं लागत आहे? 16 सोमवार करावं लागत. त्याला मंथन करावं लागत आहे. मंथन कोण करेल? घाम येईपर्यंत, लोणी वर येईपर्यंत मंथन करावं लागतं मायबाप. तसा देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करावं लागत. आणि जसं जसं नामस्मरण केलं रे केलं, तसा तसा या देहाचा भ्रम बुद्धीमधून, मनामधून, चित्तामधून निघून जातो. बोध दिला मज सांगाती, समूळ गेली दिसू लागली समूळ गेले, दिसू लागली नाचता प्रेम संगे, चालू लागलो चपा नाचता प्रेम संगे,
अनाथ मी बिचारे. नाही तर बुवा एका दिशेला चालला तो लय अवघड खेळ आहे. पण चला तुम्ही खरंच नमस्कार आहे. धन्य माता पिता याची. बुवाला काय लागत आहे बरोबर द्यायला ते. याला कीर्तन म्हणतात बरं का. अय षडगुण ऐश्वर्य संपन्न कीर्तन असतं. दृष्टांत सिद्धांत प्रश्न उत्तर श्रोता आणि वक्ता जिथे एकरूप होतो ना त्याला कीर्तन म्हणतात. कीर्तन म्हणजे तमाशा नाही. लोक म्हणजे 25 जादा द्या पण त्याला जा ना भोपांडी बसावा. आमचं काय जायचंय अख्खं गाव काही का ना तुम्ही ही का तुमच्या जवळ आहे म्हणून द्या. आमचं काही जायचं नाही. हा नाही 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 तुम्ही बी नरकाचे धनी होणारे. हा त्याला लय मोठं कीर्तन ठेवलं लय मोठे पैसे वाटले म्हणजे तो काही की स्वर्गाचा धनी काय. त्यानं 10व्याला कीर्तन ठेवलं ना. हो हरी विना जन्म नरकाची वेदना. हरी विना जन्म नरकाची वेदना. हरी विना जन्म नरकाची याच्या टोकऱ्यात तरी देवे काय. आम्हाला मोठ्यापणाचा रोग लागलाय. लय मोठा बोला म्हणजे लय मोठं केलं असं तुला भ्रम येतो. जाऊ द्या आपला विषय नाही. विषयांतर नाही करायचा. आपल्या मुद्द्यावर यायचं. या देहाचा भ्रम काढण्याकरता संताला ऐशा संता शरण जावी. जनी मनी तया धावी. ऐसियाचा पदर धरा जेने देव येईल घरा. अशाला शरण जा का त्यानं आपल्या जीवनाचा भ्रम काढला पाहिजे. जसा सूर्य उदयाला आला म्हणजे तो अस्ताला जाणार आहे तसा उपजला प्राणी नर आहे संसारी अभंगाचं पहिलं चरण. जन्मला देहा पोशिला सुता. जन्मला देहा पोशिला सुता. बाबा सांगतात पहिल्या चरणामध्ये जन्मला देह. हा जन्माला सगळेच येतात नाही बाप पण सार्थक कमी लोक करतात. हो ज्ञानोबा सांगतात असतेची या महापुरी रिगतात कोटीवरी परी प्राप्तीची या पहिलं तिरी विपाईला निघे. सगळ्या करता मार्ग सारखाच आहे पण सगळ्याच्या नशिबात नाही. तकदीर गांड तो क्या करेगा पण नाही 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 सगळं करता मार्ग आहे. सकळाशी येथे सगळ्याला अधिकार आहे पण सगळ्यात उद्धरतील अशातला काही भाग नाही. नाही 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 याला कोण जन्माचं पुण्य लागतं. ज्या आईच्या पोटी जन्माला आलं ना तिची कुस सुद्धा पवित्र लागते तेव्हा सच्चा संत जीवनात येतो. बहु अवघड पुण्य फळे बहुता
पुण्य लागतं बरं का. सच्चा संत जीवनात यायला सुद्धा, सच्चा सद्गुरू सुद्धा जीवनात यायला कोट जन्माचं पुण्य लागतं. निंबाळकर पाहुणे, तुमच्याकडं सातबारा खरा खरा रास का बया बयानं रास? आयरणी भाषा शे. अरे शेताचा सातबारा खरा का खोटा? खरा. तुमचं आधार कार्ड बरोबर, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, बँकेतले पैसे, जिच्या संग संसार करता ती बायको, आणि संतांच्या भंगवानी काय भुकालाय का? संतांच्या भंगवानी कशा करता? अनुभवा करता का म्हणा करता? अरे त्यांना अनुभव आला आणि त्यांनी लिहून ठेवले ग्रंथ, आम्ही वाचायचा धंदा चालला. अनुभव कधी यायचा त्या गोष्टीचा? वाचून लग्न होऊन संसार होतो का नाही? पुस्तकं वाचू वाचू संसार केला एखादा पुरीचा, 5 फूट 3 इंच, काळी गोरी, नकटी चपटी गोरी भानगडी, संसार होईन का तिच्या सांग? होईन? जाऊ द्या, त्याच्या पुढे जाऊन सांगा. चिरगुटे बांधून वाढविला, बरोबर आहे ना? नाद बाबाच्या प्रमाणे त्यानं संसार होतो का? चिरगुटे बांधून संसार होतो का नादावा लागतंय? बरोबर आहे ना? नादावा लागतंय. तसा बोध दिला मग त्या बोधाला नादावा लागतंय. त्याला नाचाचा प्रेम छंदे, ज्यावेळेस आवडीने भावे हरिनाम घेसी त्यावेळेस त्याचा परिणाम देहावर होतो, आणि जसा जसा देहावर परिणाम व्हायला लागला तसा तसा वृत्तीमध्ये बदल होतो. बघा, जन्मला देह नाही पोसायचा धंदा चाललाय गो. आबा बाबा बाबा लोक म्हणजे 2030ला संपणारे घ्या खाऊ. एखादं ऑपरेशन झालं का डॉक्टर सुद्धा, डॉक्टरच्या भेजात सुद्धा पाणी झालंय. ते म्हणजे तुम्हाला जगायचं असेल ना, तुम्हाला कळत बुवा. आणि चांगल्या मारत लोकांना कोरोनात माळी काढून टाकल्या. तो काय सोनं व्हायचंय का रे? तो काय सोनं व्हायचंय का? चांगल्या चांगल्यानं माळी काढून टाकल्या कोरोनात. जे रात्रंदिवस खाऊ राहिले त्याला गेलेच नाही, की ढकले नाही. ते निस्ता देह पोसायचा धंदा लावलाय कलियुगामध्ये. खाऊन घ्या, पिऊन घ्या. आता हे भूत निघलंय, हे भूत हे रात्रंदिवस झोपू द्यायला लोकायला. त्याच्यात नवी रेसिपी आमची माऊली पाहती, नवी रेसिपी करते. मालकाला भूक लागली पाहिजे अशी रेसिपी करून आणि खाऊ घालू राहिले. पण काय पोसू राहिले तुम्ही? ज्याला पोसू राहिले देह जाणार जाणार याचे काळ बघाणार. फिरून लावते काय माहिती त्याला? फिरून ते फिरून लावत काय माहिती? हा ते मला येत नाही ते. बरं, जे सावळ आहे त्याला लावली गोष्ट बरी, पण ज्याचा उजाड पडत ते बी लावी. ते काहीच कळा ना काय चाललंय जगामध्ये, आणि ज्याचा नट्टा पट्टा चाललाय मायबाप पाहतो मंदिर घेऊन जाया. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे मायबाप? देह जाणार आहे, पण या देहामध्ये जी गोष्ट अविनाशी आहे तिचा कधी नाश होत नाही. ती कालही होती, आजही, उद्याही राहणार आहे मायबाप. काही कल्प गेले ती गोष्ट राहणार आहे. त्या गोष्टीची ओळख करा. जर नाही केले ना मायबाप, पुन्हा ते आमचे महाराज लोक सांगत राहते बा, मला एवढा टाइम नाही, 11:30 वाजून गेली, आता काय करावं, चाला गेलाच नाही. ते महाराज लोक सांगायचे, गाव होतं त्याला चौकून वाडा होता, त्याला एकच दार होतं. ऐकले ना? ऐकले का नाही?
याला दार माहित नाही अजून, जो इथं उभा आहे ना त्याला सुद्धा दार माहित नाही. ते म्हणतं त्याला आहे ना ते आंधळ होतं, फिरायला गेलं आणि रात्री घरी आलं आणि मग ते अख्ख्या गावाला चक्कर घातलाय आणि दाराजवळ आलं का काय करायचं ते. हा तुम्हाला माहिती ते खाजाचं होतं ना, खाजू कायला सांगतो त्याला दार सांग ना, तुझ्या डोक्यात खाजूची काजू सांगणाऱ्याच्या डोक्यात खाजूची अजून. अरे दार सांग त्याला, बरोबर. देवाची या उभा क्षण आणि त्याने आमची भेटती का मुक्ती, आम्हाला मुक्ती भेटती. रोज हरिपाठ करतो आम्ही, मुक्ती भेटती वा आम्हाला. मुक्ती तर काही भेटत नाही, मुक्ती काय आमच्या देवानं ठेवली काय. हा नको ते ढोसाचं, नको ते खायचं, पार अगदी सडून साडून मराचं. देवानं काय असं जन्माला घातलं होतं तुला, चांगलं घातलं होतं ना, मग मराच्या टायमाला सारे रोग बोकंडी घेऊन गेलं नाही ना देवा. ती गोष्ट जो देह आहे तो नाशिवंत आहे. बघा चला आणखी पुढे दृष्टांत सांगतो. ज्यावेळेस ज्याला आपण सकाराम म्हटलो, बरोबर, ज्याला आपण सकाराम म्हटलो मायबाप, ज्याला सकाराम म्हणून आयुष्यभर ओळखलं आपण, त्याचा फोन येतो, हॅलो, गेले, बरोबर, गेले. आता ते पडेल राहत का नाही. जे आयुष्यभर ज्याला सकाराम म्हणलं तो पडेल का नाही, पडेल का नाही, बरोबर आहे की नाही. मग ते पडेल त्याला घरघर लागते. तुमच्याकडे घरघर लागते की नाही कन्नड तालुक्यात, आमच्या गंगापूर तालुक्यात लागते बाबा. ते घरघर लागली का ह्या मावल्या राहत्यात, हे जुन्या बाया राहतात, म्हाताऱ्या बाया, त्यात आता शिपा द्या, शिपा द्या, शिपा द्या. आता शिट्टी वाजायचा टाईम आला. मग आता म्हाताऱ्याला गिर गाईचं दूध येतंय वा शिपा द्यायला. म्हातार कोरीच्या पेता पेता मेलय तिकडं आणि गिर गाईचं दूध. आता ते उचित आहे, 2-4 राहते द्यायला, हे बुचकं राहतं बाजूला बसेल, सगळ्यांना द्या, सगळ्यांना द्या, सगळ्यांना द्यायला लागले. शिपा देता 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 ते गिळीत काय ते अख्खं इथून पार बॉडी खराब होऊन जायला राहते त्याची वाली. सगळ्या बॉडीनं असं गार पुकारलेला असतो आणि आपला धंदा चालवतोय शिपा द्यायचा. काय करता देता शिपा, लवकर उचका म्हणून. हा लवकर उचका म्हणून देता तुम्ही. माझे वडील जाऊन मला 4च महिने व्हायले, पण आमच्या वडिलांना का झाकली या घटीचा दिवा, या रीतीनं देह ठेवला मायबाप. अरे संताला शरण जा, मरायचं सुद्धा व्यवस्थित सांगतात संत. एक नशीब देता ज्या ज्ञानोबरायानं सांगितलंय त्या रीतीनं देह ठेवलाय आमच्या वडिलांनी. पण त्याला रीत आहे, संताला शरण जावं लागत, नाक घासावं लागत, तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, मग गर्वता करावे दास्य सकळ. बघा घरघर लागते, आपण शिपा देतो, शिपा देता 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 ते गळ्यातच राहतंय, ते काही खाली जात नाही. जे ढोसायचं तेव्हा ते नाही ढोसलं ना, आता हे काय जायचंय मध्ये. बघा ना तुम्ही. मग ते शेवटची पोरगी राहायची भाई, लहानीतलं जीव आता हे पटकन शिप द्यायला. म्हाताराला हातपाय खोडू राहिलंय, डोळे फाडू राहिले, तोंड फाडू राहिलंय, लवकर ये. ती येते जवळ, ती चमचा चांगला मोठा भरी ती आणि होती ती त्याच्या नळल्या. काय होत वाटल्या वाटल्या म्हातार गेलं नाही. काय झालं, ते जे दूध होत ते जे चालू होतं ना, जे चालू होतं ना त्याच्यामध्ये अडकलंय. श्वास नलिकेमध्ये दूध गेलंय आणि निघून गेला वारा, निघून गेला सांडा झाला कुलपा. वा रे वा बेंतात. देव जवळी अंतरी भेद नाही जन्मभरी. देव देव करता मरायले लोक, पण देव स्वप्नात सुद्धा यायला तयार नाही मायबाप. कारण रीत चुकली. आणि तेवढी रीत संत सांगतात, समजून घ्या मायबापाओ. अरे खूप भाग्यवान माणसं आहोत तुम्ही. संत धकल्यावर जन्माला आलो तुम्ही. आम्ही तुकड्या करता मौती गेले, त्याच्या तुकड्या करता, ज्ञानोबा तुकोबाच्या तुकड्या करता मौती झाल्या मायबाप. आणि आता त्याला दर्शनासाठी मरायलो आम्ही. आता हे त्याच्या बोकांडी तर ते त्याच्या बोकांडी, ते त्याच्या बोकांडी तर ते त्याच्या बोकांडी. ज्ञानोबा माऊली आता
वाट्याचे नव्हते जितेचे पित्र. बघा तसा भ्रांती जाऊ शकत नाही, तशी भ्रांती जाऊ शकत नाही. भ्रांती जाण्याकरता बघा तुकोबाला बाबाजी चैतन्याला शरण जावं लागलं, माझ्या नाथबाबाला जनार्दन स्वामीला शरण जावं लागलं, माझ्या ज्ञानोबरायाला निवृत्ती राजाला शरण जावं लागलं. त्यावेळेस देहाची भ्रांती निघून गेली. ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा आला धरले, निवृत्ती ना दिदले माझे हाती. काय गुड दिला ज्ञानोबरायानं? जे गुण दिलं ना त्याला परंपरा असते आणि त्या परंपरेना परिणाम होतो. तुकोबरायांनी ती गोष्ट जाणली, ती गोष्ट अनुभवली आणि नक्षीकांत त्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर तुकोबराय सांगतात, मन माझे मरून गेले, 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 मन गेले अमर, मन माझे मरून गेले, मन गेले अमर, मन गेले तुका पंढरीला गेला, पुन्हा दहाव्याला आला, पुन्हा जन्माने आला ना आपण गाऊन पिठ झाकू राहिलो. पिठ झाकी द्या का आपल्याकडे? मी काय दुसऱ्या देशातून येईल नाही. जे थांबेल राहते का ते म्हणजे फुट झाका पिठ झाका कोणते युनिट कुठे गेलाय ते, कुठे गेलाय ते? अरे 84 लाख युनिटच्या खायलाच गेलंय, वाकडे तिकडे आलं म्हणजे कुणीकडे गेलं ते? आणि एक जण म्हणे माझ्या 90 वाऱ्या झाल्या, म्हणलं थांबतो विठ्ठलाची बाई यायची आता दमदर फक्त तू गेल्यावर मला फोन कर पीठ झाकायचं टायमाला. हे पाहिजे ना विठ्ठलाची बाई येतात काय? मार्ग संताच्या मुठीमध्ये आहे, म्हणून संताला शरण जा. जर संताला शरण गेलं ना मायबाप, देहावरचं ममत्व कमी होतं, भगवंतावरचं ममत्व वाढत जातं. जसं जसं वाढत गेलं येणं जाणं सगळ्यालाच आहे आणि सगळ्यालाच यावं जावं लागा असतं, तो शीन होऊ नये म्हणून चुकोबर आहे अभंग. एकल्यालाच यावं लागतं आणि एकल्यालाच या सृष्टीतून आपल्याला जावं लागतं. मायबाप विचार करा ना, कोण आहे का सोबत? नाही ना. मरावं एकट्याला लागतं, उद्धार एकट्याला आपुली आपण करा सोडवण, संसार सुगम होऊ नका. आपल्याला कोणी सोडायला रिकामा नाही. लाई नवऱ्यात जीवी म्हणून तेव्हा काही सरणात उडी घालत नाही, आणि लाई बायको जीव म्हणून ती काही सरणात उडी घालतं काय कोणी? लाई पोरा स्वरात जीव म्हणून नाही ना. नको त्याच्या आम्ही नादी लागलो. धन आणि मोम पैश्वाचे म्हणजे भार्या ग्रहद्वारे जन आजमा जाणे, देहाची तायान परलोक मार्गी कर्मानुवच्चती जीवये का. पादक वरता कोर्टाचा मारे चालले, काही काही तर कोर्टातच मेले. अरे तो हा फैसला करून घे रे राजा. ईद भर बाना करता मिळत जन येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठवीला. अरे मुडा भाग्यहीना जन्माला आलो मायबाप. खूप थोडं आयुष्य तुमच्या आमच्या जवळ आहे आणि त्या आयुष्यामध्ये चांगल्या संताला शरण जा. आई थोडा बहुत लाग पाठा, आई थोडा बहुत लाग पाठा, भक्ती भाव जरा बळका.
नसेल चांगल्या संताला शरण जा आणि ते संत तुम्हाला वर्म देणार आणि त्या वर्माचा अंगीकार केला. ऐसे वर्म मज दावे नारायणा अंतरीच्या खुणा प्रकट होणे. आतल्या खुणा प्रकट होण्याचं माध्यम संतांजवळ असल्या कारणानं संताला शरण जा. संताला जर शरण गेलं हे सगळ्या लचंड निघून जाते. जया परमार्थाची चाड तिने सांडावे लिगाड. हो आणि धरोणी नामस्मरणाची भजनाची चाड म्हणजे भजन येतं काय आपल्याला आडगात न उभं उभं केलं कीर्तन सगळ्याला जिंक माऊली सगळ्यालाच नाही येऊ शकत ना. मग भजन कोणतं करायचं ते भजन रात्रंदिवस चाललं पाहिजे. झोपेत सुद्धा चालतं बरं का. जागृती स्वप्नी सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये भजन चालतं पण ते ओरिजिनल संताला माहिती आहे. आणि ते भजन केलं रे केलं का ही जी मायाजाळ आहे ना हा मायाजाळ कमी होतो. अभंगाचं तिसरं चरण कोण आहे आघावे हे सगळं मायाचा बाजार आहे. आपल्यासोबत कोणी येणार नाही मायबाप. जे येणार आहे ती गोष्ट नामस्मरण आहे. म्हणून ज्या देवावर तुमची श्रद्धा भाव विश्वास असेल ना त्या देवाचं नामस्मरण करा. जबवरी अर्जुना हा वेदूना भेटे म्हणा तववरी या साधना भजावेची लागे तोपर्यंत ते नामस्मरण करा. करता 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 तुम्ही जे करशाल इथून पुढे तरी जाऊ द्या झालं गेलंय गंगेला मिळालंय पण इथून पुढे एक गोष्ट ध्यानात ठेवा. असंच राहते वासरू सोडायचं पाना सोडला तर वासरू आवरून घ्या. मला 10-13 कीर्तन म्हणले का काही गरज नाही. आपलं कीर्तन म्हणजे काही धंदा आहे काय. माय आनंदा करता कीर्तन करतो मी जगा करता कीर्तन. तुम्हाला पटन तुम्हाला उपदेशा करता कीर्तन नाही करत. माझ्या सद्गुरूनं मला जी गोष्ट दिली ना तिचा आनंद मला मिळतो या ठिकाणी. बस मी काही खानदानी कीर्तनकार नाही मावली. मी काही कुठे शिकायला नाही गेलो. आळंदीला नाही पंढरपूरला नाही कुठेच नाही. भजनात जर तुम्ही म्हणले ना या ठाईची तर मला जमत नाही. पण हे सद्गुरूची कृपा झाली संत जीवनात आला आणि जन्म मरणाचा फेरा त्यांना चुकवला आणि अनुभवाला आला म्हणून तुम्हाला सांगायचा धंदा आहे. नाही तर बाकी काही नाही. हा चला जाऊ द्या. विठोबा रखुमाई एकलीची यावी एकलीची जावी हेची अनुभवावी आपणाची कोणाही अवघे सुखाची सांगते अंधकाळी होती पाठीमागे यथामतीचा अवकाश वेळीच्या याच्यामध्ये 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे धावत्या वेगाने ठेवण्याचा प्रयत्न केला. मायबाप बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे जे योग्य आहे ती तळमळ आहे फक्त बरं का. तुम्ही आता इथून पुढे सोडून द्या मागं काय झालं विचार करू नका पण इथून पुढे तरी होणार नाही याची काळजी घ्या. पाप करणी पापी मन हे सैरा वैरा
पळतैर बघा दये कर्माचे डोंगर तुम्ही आम्ही तयार करतो पाप करुणी पापी मन हे तैरा वैरा पळतैर त्वा काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर काय राडे केले त्वा सारं कळतंय त्याला तुला असं वाटतंय मला कोणी पाहत नाही म्हणून झालं गेलं तरी सोडून द्या पण इडून पुढं तरी चांगला विचार करा औरों को सुख देना है मिला अगर तू लेना है दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करा दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा बाबळीचे झाडं लावले आंबे माय बापान ठेवले का कीर्तन संपलं बाबळीचे झाडं लावायचे आणि आमरसाची इच्छा करायची कसं शक्य आहे ते बाबळी नाही ना प्रेम पेरलं प्रेम उगल लोकांना दुसऱ्याला प्रेम देण्याचा प्रयत्न करा दुसऱ्याला सुख देण्यात नका देऊ तुम्हाला सुख देता येईल तर निदान दुसऱ्याला दुःख होईल असं तरी वागू नका म्हणून या ठिकाणी वेळ झालेली आहे काही क्षणामध्ये शेवटचं क्षण घेता चोखा म्हणे याचा नाधरी भरवसा चोखा म्हणे